खूप जणांना हे माहिती नाही की टोमॅटोचं लोणचं करतात आणि जर माहिती असेल तर परफेक्ट पद्धत कशी आहे तर ती बऱ्याच जणांना माहिती आहे. हे बघा, हे आहे टोमॅटोचं लोणचं. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं बनवायचं आणि हे तुम्ही बाहेर जरी ठेवलात तर 1 ते 1.5 वर्ष याला काहीही होणार नाही. फ्रीजच्या बाहेर तुम्ही काचेच्या भरणीत ठेवलात किंवा प्लास्टिकच्या भरणीत ठेवलात किंवा बाहेर जर ठेवलात तर 1 ते 1.5 वर्ष काहीही होणार नाही. फ्रीजमध्ये जर ठेवलात 3 वर्ष ते 3.5-4 वर्ष तुम्ही काहीही होणार नाही. तर चला सुरुवात करूयात. बघा, एकदम फ्रेश टोमॅटोज घेतलेले आहेत. 2 किलो टोमॅटोज आहेत. त्याच्यापेक्षा 2-3 जास्त असतील. 2-3 टोमॅटो जास्त असतील. 2 किलो आहेत. तर त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण वाळू देऊयात आपण. छान आपण धुवून घेतलेले आहोत. तर बघा, मी घरामध्येच कपड्यावरती ठेवलेला आहे वाळवण्यासाठी. त्यानंतर पाणी सगळं सुकल्याच्या नंतर आपल्याला कट करून घ्यायचे. तर कसं कट करायचे बघा, हे मीडियम साईजचे टोमॅटो आहेत. तर याचे मी 4 भाग करत आहे. जर खूपच मोठे वाटले तर आणखी एक कट मारून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने हे एक परत हे बघा, असे 4 भाग करत आहे. तुम्हाला जर एखादी भाग जास्त मोठा वाटला तर असं मधातून कट करून घ्या. बघा, अशा पद्धतीने सगळेच टोमॅटोज मी कट करून घेतलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने सगळे टोमॅटोज कट करून घ्यायचे आहेत. बघा, मी यामधलं पाणी काढलेलं नाहीये. असंच आपण कट करून घेतलेले आहोत. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये काय टाकायचे बघा, एवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर 2 किलो टोमॅटोजमध्ये टोटल मी 1/2 किलो मीठ टाकून घेत आहे. बघा, मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, जास्त दिवस टिकण्याचं काम करतं. तर त्यामुळं आपल्याला खारट करायचं नाही आहे लोणचं, पण पाहिजे तेवढं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचे. म्हणजे असं मिक्स करून घ्यायचे की ज्यामुळं या टोमॅटो आहे ना, तर त्याला सगळं आपण टाकलेलं मीठ लागायला पाहिजे. असं मिक्स करून घेऊयात. तर सगळीकडे मिक्स करून झालेलं आहे. सगळीकडे मीठ लागलेलं आहे. तर आपल्याला रात्रभर झाकण ह्याच्यावरती प्लेट झाकून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे, ज्यामुळं याच्यामधलं जेवढंही पाणी आहे ते बाहेर निघून जातं. बघा, प्लेट झाकलेली आहे. पूर्ण एक नाईट आपल्याला असंच ठेवायचं आहे. सकाळी उठल्याच्या नंतर आपण पाहूयात. तर सकाळी जर तुम्ही उठल्याच्या नंतर पाहाल तर पूर्ण पाणी, हे बघा, पूर्ण पाणी निघालेलं आहे. ह्याच्यात आपण पाणी टाकलेलं नव्हतं. पूर्ण पाणी टोमॅटोजमधलं बाहेर निघालेलं आहे. बघू शकता तुम्ही. जेव्हा तुम्ही मीठ टाकता तर त्यावेळेसच तुम्ही हळद टाकलात तरीही चालेल. त्यावेळेस टाका किंवा बघा, आता हळद टाकायची आहे आपल्याला. तर 1 ते 1.5 टेबलस्पून मी हळद टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हात स्वच्छ धुवून घ्या, कारण टोमॅटोचं हे जे लोणचं आहे ते आपल्याला अशाच पद्धतीनं करायचं आहे, जसं मी करत आहे तसं. तर बघा, याच्यातलं आता आपल्याला सगळं पाणी काढून जे हे टोमॅटोज आहेत ते साईडला काढून घ्यायचं आहेत. तर कसं काढायचं सांगते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीनं टोमॅटोज घ्यायचे आणि जेवढं आपल्याला प्रेस करता येते तेवढं करायचे. हे लक्षात ठेवा की प्रेस करताना जो टोमॅटोचा गर असतो तो आपल्याला काढून टाकायचा नाही आहे. टोमॅटोचा गर तसाच राहू द्यायचा आहे. फक्त आपल्याला पाणी पिळून काढायचं. हे बघा, अशा पद्धतीनं. हे बघा, अशा पद्धतीनं गर काढायचं नाही, फक्त पाणी काढायचं आहे आणि ते साईडला ठेवून द्यायचं आहे. 2 किलो टोमॅटोज आहेत. तर बघा, एवढे निघालेले आहेत. आणि जे पाणी आहे ते आपल्याला पाणी फेकून द्यायचं नाही. लक्षात ठेवा, ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, त्याचा यूज करायचा आहे. तर जर तुमच्याकडे ऊन असेल तर 5 ते 6 तास तुम्ही उन्हामध्ये ठेवा किंवा कमीत कमी 4 तास तरी उन्हामध्ये ठेवा, कडक उन्हामध्ये. आणि जर ऊन नसेल तर तुम्ही सरळ फॅनच्या खाली 1 दिवस तरी ठेवला तरी चालेल.
म्हणजे आपल्याला हे पूर्ण कडक करून घ्यायचं नाही आहे, तर थोडंसं पाणी थोडं निघून जाईल असं आपल्याला ऊन द्यायचं आहे किंवा फॅनच्या खाली ठेवायचे. बघू शकता तुम्ही एवढं पाणी निघालेलं आहे. आणि 2 किलो टोमॅटोज होते. तर चला मी छतावर बघा उन्हाला ठेवलेलं आहे. खाली ते सिमेंट कालवलेलं होतं तर त्यामुळे त्याचे डाग लागलेले आहेत. त्यामुळे मी छोटूशा त्या चटईवर उन्हामध्ये वाळू घातलेला आहे. तर 5 ते 6 तास वाळून झालेले आहेत. जास्त कडक ऊन नव्हतं तर त्यामुळं बघा असं वाळलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. जास्त कडक करून घ्यायचं नाहीये. त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर 2 किलोसाठी 2 किलोसाठी पाव किलो चिंच टाकतात, तर मी अर्धा पाव चिंच टाकणार आहे. पाव किलो जास्त होईल, जास्त आंबट खात नाहीत त्यामुळं. तर तुम्हाला जर छान आवडत असेल, तर 2 किलो टोमॅटोजमध्ये पाव किलो चिंच टाकून द्या. तर बघा चिंच जर चांगली व्यवस्थित निवडलेली असेल व्यवस्थित तर ठीक आहे. पण जर निवडलेली नसेल तर मी दाखवते तुम्हाला बघा. छोट्या-छोट्या काड्या असतात, चिंचोके असतात किंवा चिंचेच्या वरची जी लेयर असते, वरच्या साईडचे जे तर ते पण चिटकून असतात. तर त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच्यातली काढून व्यवस्थित चिंच निवडून घ्यायची आहे आणि नंतरच टाकायचे. कारण जर आपण तसंच चिंच टाकलात तर ते व्यवस्थित लागणार नाही आणि ते तोंडामध्ये येईल. त्याच्या जे काड्या असतात, त्याच्या जे दोऱ्या असतात, त्याच्या ज्या वरची साल असते, चिंचोके असतात, तर ते प्रत्येक गोष्ट आपल्याला काढायची आहे. बघा दाखवते मी तुम्हाला जवळून. एक काढून दाखवते फक्त. हे बघा हे छोटे-छोटे दोरे असतात. ते पण पूर्ण काढून घ्यायचे आहेत. वेळ लागला तर लागला किंवा मग डायरेक्ट तुम्ही पूर्ण निवडलेली असेल चिंच तर ती बाजारातून आणू शकता बघा. तर बघा मी निवडलेली आहे चिंच एवढी. पूर्ण काढलेलं आहे आणि हे बघा ट्रेमध्ये एवढं घाण निघालेलं आहे. पूर्ण दोरे, चिंचुके, वरची साल आणि खराब जी चिंच असते ते. तर अशा पद्धतीनं पूर्णच व्यवस्थित करून घ्या. चला पुढची प्रोसिजर करूयात. तर जे पाणी आहे तर त्यामध्ये आपल्याला चिंच टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि त्यामध्ये मी अर्धा किलो मिरचू टाकत आहे, म्हणजेच लाल तिखट टाकत आहे अर्धा किलो. तर बघा 2 किलो टोमॅटोज आहेत तर अर्धा किलो तिखट टाकत आहे. तुम्हाला जास्त स्पायसी खावं वाटत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि त्यानंतर जे टोमॅटोज आपण सुकवले होते, म्हणजेच ऊन दिले होते किंवा फॅनच्या खाली ठेवले होते, तर ते आपण याच्यामध्ये टाकून देऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. परत त्याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे. बघा चव पहा तुम्ही आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्या. परत तुम्हाला लागत असेल मीठ तर मीठ टाकून घ्या. जर तुम्हाला लागत नसेल तर नका टाकू. जास्त खारट करायचं नाही आहे आपल्याला. पण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळं जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्या. कारण आपण चिंच पण टाकलेली आहे. त्याच्यानंतर तिखट पण भरपूर टाकलेलं आहे. तर आधी मी जेवढं मीठ टाकलं होतं तेवढंच आता पण मीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर चला आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. जो ज्यूस करण्यासाठीचा असतं ना, तर त्यामध्ये मी काढून घेणार आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल, असतंच सगळ्यांकडेच, तर त्याच्यामध्ये काढून घ्या कारण जास्त प्रमाणात निघतं. जर यापेक्षा छोटा असेल डब्बा तर त्याच्यामध्ये पण काढून घेतलं तरी चालेल, पण जास्त वेळ लागतो. तर त्यामुळे मी इथं 3 राउंडमध्ये निघून जातं. डायरेक्ट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हां, मिक्सरमध्ये कसं करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर वरचं झाकण लावून घ्या आणि त्यानंतर एका स्पीडवर ठेवा. लगेच चालू करा, बंद करा, चालू करा, बंद करा. मिक्सर चालू करा, बंद करा. असं 3, 4, 5, 6 वेळेस करा. ज्यामुळं जे चिंच आहे ती थोडी कडक असते, तर ते अडकू शकते खालच्या साईडला. तर त्यामुळं मिक्सरचा वेगळाच आवाज येतो. बघा तुम्ही बघू शकता किती छान कूट झालेला आहे व्यवस्थित. तर बघा सुरुवातीला मिक्सर चालू बंद असं 4 ते 5, 6 वेळेस करायचे. चालू केलं की लगेच बंद आणि त्यानंतर स्पीड 1 वर, त्यानंतर थोड्या वेळाने 2 वर, नंतर 3 वर.
तर अशा पद्धतीनं आपल्याला बारीक करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती छान बारीक झालेलं आहे. बिलकुल याच्यामध्ये पेस्ट पूर्ण पूर्ण बारीक झालेलं आहे, ग्रेव्हीसारखं अगदी. तर अशा पद्धतीनं सगळं बारीक करून घेऊयात. बघा टाकून देते मी. तर चला जेवढं पण आहे तेवढं सगळं बारीक करून घेते. बघा तिसरा पण राऊंड झालेला आहे. टोटल सगळं बारीक करून झालेलं आहे. चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती छान मस्त अगदी ग्रेव्हीसारखं, ग्रेव्हीपेक्षाही बारीक एकदम हे झालेलं आहे बघा. अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे. कलर तर किती सुंदर दिसत आहे आताच. एक बाउल घेतलेला आहे. तर बाउलमध्ये मी हे बघा एवढी वाटी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घेणार आहे. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेणार आहे. आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ घेणार आहे. आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेणार आहे. तर बघा मुगाची, उडदाची, हरभऱ्याची आणि मसुरीची डाळ. तर ह्या 4 डाळी आपण बघा अर्धी वाटी घेणार आहोत. अर्धी अर्धी वाटी घेणार आहोत समप्रमाणात. आणि त्यानंतर थोड्या मेथ्या घेणार आहोत. तर 4ही पण डाळी घेतली आहेत. खालच्या साईडला आहेत बघा बाउलमध्ये आणि थोड्या मेथ्या घेतलेल्या आहेत. तर बघा हे लसण आहे. तर एवढं जास्त आपण घेणार नाहीत. तर याच्या अर्ध लसण आपण घेणार आहोत. तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. तर यावरती आपल्याला थोड्या मेथ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोड्या तिख्या टाकून घ्यायच्या आहेत. मोहरी, कोणी मोहरी म्हणतं, कोणी तिख्या म्हणतं. तर थोडीशी मी इथं मेथी टाकून घेतलेली आहे बघा. आणि तिख्या पण एवढ्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर कुठंपर्यंत परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा स्मेल येत नाही, म्हणजेच वास येत नाही, छान सुगंध येत नाही आणि थोडा असा भाजल्याच्या नंतर ना थोडा असा धुरळा येतो किंचितसा. तर तिथपर्यंत आणि स्मेल पण येतो तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडासा ब्राऊन कलर होतो. बघू शकता छान भाजून झालेले आहेत. हे बघा थोडासा कलर पण चेंज झालेला आहे. तर आपण काढून घेऊयात. त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. दोन्ही पण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊयात. तर मिक्सरमधून पेस्ट म्हणले होते, पावडर करून घेतलेलं आहे, बारीक कूट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर बघा पुढची प्रोसिजर करून घेऊयात. याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मी आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक तडका मारून घ्यायचे. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि पुढं पण काय काय सिक्रेट आहे आपण बघूयात. कढई घेतलेली आहे. तर बघा आपण 1 किलो तेल यूज करणार आहोत, कारण हे 1 ते 2 वर्ष बाहेर पण ठेवलं तरी टिकणार आहे आणि फ्रीजमध्ये 3 ते 3.5 वर्ष ठेवला तरी टिकणार आहे. जास्तीत जास्त 4 वर्षही टिकतं. तर 1 किलो तेल आपल्याला यूज करायचे. सुरुवातीला थोडंसं तेल घेतलेलं आहे मी इथं. तर बघा त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. बघा एवढा कढीपत्ता टाकलेला आहे मी. करपू द्यायचा नाही आहे आपल्याला. त्यानंतर सगळ्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत. सगळ्या डाळी आपण परतून घेऊयात. आपल्याला हे डाळी करपू द्यायच्या नाही आहेत, हे लक्षात ठेवा. क्रिस्पी करायच्या आहेत पण करपू द्यायच्या नाहीत. तर त्यामुळं मी ज्या पद्धतीनं सुरुवातीला टाकत आहे, त्यानंतर जे टाकत आहे, त्यानंतर जे टाकत आहे, तसंच तुम्हाला टाकून घ्यायचे. कारण हे डाळी आपल्याला क्रिस्पी करण्यासाठी बराच वेळ लागतो. तर यानंतर काय टाकायचे, सुरुवातीला कढीपत्ता टाकायचे, त्यानंतर डाळी टाकायच्या आहेत. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. कंटिन्यू मिक्स करत राहायचे. बराच वेळ झालेला आहे, पण मी इथं खूप मोठा व्हिडिओ होत आहे. मी तुम्हाला कंटिन्यू दाखवू शकत नाही. बराच वेळ झालेला आहे. डाळी पण ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला लसण टाकायचं आहे. तर बघा मी पाव किलो लसण टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही. पाव किलोपेक्षा थोडा जास्तच असेल, पण कमी नाही. तर तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त टाका, कमी आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा कमी टाकलात तरी चालतं. पण खूप छान स्मेल येतो, मस्त सुगंध येतो याचा. लोणच्यामध्ये खूप छान लागतं. बघू शकता तुम्ही, डाळ दिसतच असेल तुम्हाला, मस्त क्रिस्पी झालेली आहे. आणि त्यानंतर कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचे. लक्षात ठेवा कंटिन्यू मिक्स करत राहायचे, कारण डाळ आपली आधीच क्रिस्पी झालेली आहे. तर करपू नये किंवा कडू लागू नये, त्यामुळं कंटिन्यू मिक्स करत राहायचे.
त्यानंतर व्यवस्थित ब्राऊन कलर लसण पण झाल्याच्या नंतर व्यवस्थित लसण तळल्याच्या नंतर खूप छान लागतो. व्यवस्थित तळू द्या, ब्राऊन कलर होऊ द्या. आणि त्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे, म्हणजेच तिख्या टाकायच्या आहेत. तर तिख्या किती टाकायच्या तुमच्या मनाने तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा एवढ्या तिख्या मी टाकलेल्या आहेत. तर इथं थोड्या टाकलेल्या आहेत तिख्या मी, म्हणजेच अर्धा पाव तिख्या टाकलेल्या आहेत. आधी सुरुवातीला पण आपण तिख्या टाकलेले आहोत, कारण आपण जे भाजलो होतो तेव्हा आपण तिखी आपण आणि मेथी तिख्या आणि मेथी आपण भाजलो होतो आणि ते पण कूट करून टाकलेले होतो. तर ते आणि हे मिळून अर्धा पाव मी टाकलेले आहे. तर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे आपल्याला लोणच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा सगळं व्यवस्थित कडकडून घ्यायचं आहे. झाल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊयात. बघा आतमध्ये अशी खोल जागा करून घ्या आणि त्यामध्ये आपण जे केलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे. गरम गरमच ऑइल आहे. व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्या. तुमच्याकडे टोमॅटोचं लोणचं करतात की नाही नक्कीच कमेंट करून मला सांगा. पुढची पण एक प्रोसिजर सिक्रेट आहे, तर ती पण पहा, कारण आपलं पूर्ण लोणचं इथं झालेलं नाहीये. तर किती सुंदर लोणच्याचा कलर दिसत आहे. आपण याच्यामध्ये काहीही कलर टाकलेला नाहीये, सगळं साहित्य टाकलेलं आहे. बघा मस्त स्मेल पण येतोय, असं वाटत आहे आताच खावं. मस्त भातासोबत तर अप्रतिम लागतं. आणि आंध्राकडच्या साईडला असंच लोणचं करतात. असंच करतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त टेस्टी लागतं. भातासोबत तर अप्रतिम लागतं. नक्कीच करा आणि खा. केल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पुढची प्रोसिजर करूयात. तर मी 1 किलो तेल टाकायचं असं सांगितलं होतं. तर आधी तेवढं आपण घेतलेलो होतो आणि परत तेवढं घेतलेलं आहे. आधीचं पाव किलोपेक्षा थोडं जास्त असेल आणि आता जेवढं पण उरलेलं आहे तेवढं मी सगळं टाकून दिलेलं आहे. तर आपल्याला हे गरम करायचे, व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर बघा थोडं थोडं तेल टाकायचे आणि मिक्स करायचे. बघा हे बघा असं होतं. तेल थोडं थोडं टाकायचे आणि मिक्स करायचे. तर कंटिन्यू ही प्रोसिजर करायची आहे. थोडं थोडं तेल तेल टाकायचे मिक्स, कारण एकदा जर तेल टाकलं तर वरच्या साईडलाच ते राहतं आणि आपल्याला फास्ट मिक्स करता येत नाही. तर त्यामुळे हे बघा असं थोडं थोडं तेल टाकायचं, म्हणजे सगळीकडून हे तेल आपलं गरम आहे तर ते सगळीकडून तडका बसल्यासारखं व्हायला पाहिजे. तर म्हणून मी ही प्रोसिजर सिक्रेट आहे ही तुम्हाला सांगत आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा पोळून घेऊ नका, कारण तेल खूप गरम असतं तर चटका बसण्याची शक्यता असते. थोडं थोडं उडण्याची पण शक्यता असते. तर लक्षपूर्वक करा. वाव! खूप मस्त स्मेल येत आहे. असं वाटत आहे आत्ताच मस्त भातासोबत खावं. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला लोणचं, टोमॅटोचं लोणचं आवडतं का? आणि आजपर्यंत तुम्ही पाहिलं होतं का आणि बनवलं पण होतं का? तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल, थोडी जरी मदत झालेली असेल ना, तर नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन-नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, पुढं पण तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे. हे जे वरती ऑइल आलेलं आहे ना, तर ते कसं मिक्स करायचे ते पुढं तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपण घोटतोत ना, तशा पद्धतीने बघा हे असं करायचं आपल्याला कंटिन्यू असं करायचे. म्हणजे जे कटला बघा ऑइल साचलेलं आहे, तर हे सगळं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे. हे बघा साईडला कटला जे ऑइल आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर कंटिन्यू बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीनं हे बघा मध्यभागामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. दाखवते मी तुम्हाला परत. 2 ते 3 मिनिट कंटिन्यू बघा असं आपल्याला मिक्स करत राहायचं. जेवढाही वेळ तुम्ही मिक्स केला तेवढं चांगलंच राहील. जेवढा वेळ तुम्ही मिक्स केला तेवढं हे तेल पूर्ण सगळीकडं आतून जाईल.
तर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये, प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये, कशाहीमध्ये ठेवू शकतात. बाहेर ठेवलात तर 1, 1.5, 2 वर्ष काही होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवलात तर 3-4 वर्ष काहीही होणार नाही. नक्कीच करा आणि मला सांगायला विसरू नका. आणि हो, दुसरं तुम्ही आणखी या लोणच्यामध्ये काही टाकत असाल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या साईडला पण असंच लोणचं करतात का? काही वेगळी पद्धत आहे ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आपलं लोणचं अगदी पाहिजे तसं तयार झालेलं आहे. मस्त स्मेल येत आहे. सगळ्या घरामध्ये स्मेल दरवळत आहे. असं वाटत आहे बघा किती सुंदर दिसायला पण. वॉव! मस्त. अप्रतिम. तर नक्कीच करा आणि नक्कीच कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच माझे नवीन-नवीन रेसिपीज, युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक यू.